आज बनवूया सोलकढी. उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारी पित्तनाशक असे ही सोलकढी. उन्हाळ्यात तर प्यायलाच हवी, परंतु इतर सीझनमध्येही जेव्हा आपण हेवी जेवण करतो ना, तेव्हा देखील ही सोलकढी तुमचं जेवण पचवते. शरीराला थंडावा देणारी आणि पाचक रेसिपीला सुरुवात करूया. एक ओला नारळ घ्यायचा, त्याचे असे काप करून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण नारळाचे काप घालायचे. सोबतच 3 ते 4 लसूण, 1 हिरवी मिरची आणि 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि याला मिक्सरला फिरवून घ्यायचं. सुरुवातीला यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. बघा इथे अशा प्रकारे बारीक झालं की आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं. आता मिक्सरला फिरवून घ्यायचं. बघा हे साधारणतः तुम्हाला 3 वेळा तरी करायला लागतं. सुरुवातीचं जे दूध निघतं नारळाचं ते अगदी घट्ट असतं. खोलगट असं भांडं घ्यायचं, त्यावरती चाळणी ठेवायची आणि त्यावरती कॉटनचं कापड ठेवायचं. मलमलचं कॉटनचं कापड ठेवा किंवा साधा कॉटनचा रुमाल असतो तो ठेवला तरी चालेल. आणि त्यातनं हे सगळं दूध गाळून घ्यायचं. दूध गाळल्यानंतर बघा इथे नारळाचा चव राहिलेला आहे. हा परत मिक्सरच्या भांड्यात घालायचा. त्यात परत 1 ग्लास पाणी घालायचं आणि याचं संपूर्ण दूध काढून घ्यायचं. दुसऱ्या वेळेस थोडं पातळ निघतं, तिसऱ्या वेळेस आणखी थोडं पातळ निघतं, परंतु नारळाचं अशाच प्रकारे 3 वेळा तरी दूध काढून घ्यायचं. बघा इथे अगदी कोरडा हा नारळाचा चव राहिलेला आहे. यामध्ये मिरची आहे, लसूण आहे, जिरं आहे. तर मी हा नारळाचा चव नेहमी सुकवून ठेवते किंवा एअर फ्रायरमध्ये ड्राय करून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही मसाल्यामध्ये वापरू शकता. साधारणतः मी 2.5 ग्लास पाणी घातलेलं तरीही हे घट्ट आहे. यामध्ये आणखी 1 ग्लास मी पाणी घालणार आहे. आपल्याकडे जसं ताक बनवतो ना तसं याची कन्सिस्टन्सी हवी. एका नारळाच्या दुधापासनं साधारणतः 4 ग्लास इतकं सोलकढी बनते. आता यामध्ये 4 टेबलस्पून मी कोकम आगळ घालते आहे आणि त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. जर तुमच्याकडे आगळ नसेल तर आपल्याकडे कोकम मिळतात, जे मीठवाले असतात ना, त्याला भिजवायचं, कोमट पाण्यामध्ये भिजवायचं. 5 ते 10 मिनिटात कोकम चांगले भिजलेत की त्याचं पाणी काढायचं आणि ते या नारळाच्या दुधात घालायचं. आता मीठ तुम्ही ॲडजस्ट करा, तुम्हाला कमी जास्त जसं वाटत असेल. मला मीठ इथे कमी होतं तर थोडंसं वरून घातलेलं. आणि अशा प्रकारे थंडगार सर्व करायचं किंवा रूम टेम्परेचरवर असलेला सोलकढी देखील तुम्ही सर्व करू शकता. उन्हाळा स्पेशल सोलकढीची रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा. थँक्यू.